नमस्कार मित्रांनो, गुजरातच्या बड्या अधिकाऱ्यांची साताऱ्यात मोठी कारवाई. 6,000 कोटीची ईएमडी साठा जप्त झालेला आहे. काय आहे हा ईएमडी साठा आपण थोडक्यात बघून घेणार आहोत. पण या अगोदर दोन मुद्दे जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. एक म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफाडीचं राजकारण न करता महाराष्ट्राकडे लक्ष दिलं तर थोडी सुधारणा होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजसाहेब ठाकरे जे म्हणतात ते आता खरं होण्याच्या मार्गावर आहेत. काय आहे या व्हिडिओमध्ये कहाणी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. गुजरात राज्यातून आलेले नार्को ड्रग्ज पथकाने सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागात समजले जाणाऱ्या एका गावात केलेल्या कारवाईने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या कारवाईमध्ये सुमारे 6,000 कोटी रुपयांच्या एमडीचा साठा सापडल्याची पथक माहिती सूत्राकडून दिली जात आहे. आयपीएस रँकिंगच्या 3 अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत हा मोठा साठा सापडलाय. हे सर्व अधिकारी आणि त्यांची टीम गुजरातमधून आल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणात स्थानिक आणि बिहार राज्यातील काही तरुणांना ताब्यात घेतलाय. विशेष म्हणजे ही कारवाई करत असताना पथकाने इतकी गोपनीयता पाळली की याची पुष्टी कल्पनाही सातारा पोलिसांना होऊ दिली नाहीत. गुजरातमधून आलेले हे पथक अजूनही कराडमध्ये तळ ठोकून आहेत. मिळालेल्या सूत्राकडून सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील पाचपुते या ठिकाणी आलेल्या एका मोठ्या शेडमध्ये गुजरातमधून आलेले DRI विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. त्यांनी या शेडचा मालक बाबा मोरे याला ताब्यात घेतलं असून पुढची कारवाई सुरू केली आहे. या शेडमध्ये सुमारे 6,000 कोटी रुपयांचं एमडी ड्रग बनवण्याचं सर्व साहित्य जप्त केल्याचं सांगितलं जात आहे. पथकाने सर्व ड्रग्ज आणि कच्चा माल ताब्यात घेतला असून या संपूर्ण परिसराला सील ठोकला आहे. या ठिकाणी काही बिहारी राज्यातील युवकही काम करत असल्याचं समोर आलं आहे. मग बाबा मोरे खून प्रकरणातील आरोपी काय आहे हे याकडे आपण थोडं लक्ष देऊया. सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी बाबा मोरे हा एक मोठा खून प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. बाबा मोरेंनी महाराष्ट्र केसरी पटकावणाऱ्या संजय पाटील याचा गोळे झाडून खून केला होता. बाबा मोरे या खून प्रकरणातला प्रमुख आरोपी समजला जातो. इतकंच नाही तर त्यांच्यावर असंख्य गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याच परिसरामध्ये त्याचा बनावट दारू बनवण्याचा कारखाना सुरू होता. तो उघडकीस आणून त्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. या एमडी ड्रगच्या कारवाईमुळे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या खळबळ उडाली आहे. याबाबत सातारा पोलिसांना कोणतीच माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. साधारण 1 महिन्यापूर्वी साताऱ्यातील बामणोली परिसरातही अशाच प्रकारे दुय्यम भागात एक एमडी ड्रग्ज बनवण्याचा कारखाना उघडकीस आला होता. मुंबई इथून आलेले नार्कोटिक्स पथकाने धाड टाकून कोट्यवधी रुपयांची एमडी ड्रग्जचा माल हस्तगत केला होता. त्याचा तपास अद्याप पूर्ण झाला नसताना सातारा जिल्ह्यातील ही दुसरी कारवाई म्हणजेच सातारा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर संशय घेणारी ठरू शकते. या कारवाईबाबत आतापर्यंत कोणीही बोलण्यास तयार नाहीत. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.